नमस्कार, मी संदीप पाटील, सदस्य युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य कोर कमिटी. तर युवा विद्यार्थी असोसिएशन तुम्हाला माहित आहे ग्राउंड लेवलवर काम करणारी संघटना आहे. गेल्या 2-3 दिवसात तुम्ही पाहत असाल जळगाव असो, धुळे असो, गडचिरोली असो, कोल्हापूर असो, सांगली असो, सातारा असो किंवा नांदेड संदर्भात 18 तारखेचं नियोजन असो, प्रत्येक जिल्हा आपापल्या पद्धतीने काम करत आहे. लातूरचं सुद्धा सचिन सर असो किंवा आणखी एक 2 सर आहेत त्यांचा असो, प्रत्येकाने स्वतःच्या जिल्ह्यात पाठपुरावा जोरदार चालू केलेला आहे. आता दिगंबर सावकारे सरांचा एक मला मेसेज आलेला आहे. हा मेसेज तुम्हाला मला अगोदर वाचून दाखवावा असा वाटतोय. सर म्हणतात, धुळे जिल्ह्यामध्ये पाठपुरावा करताना प्राथमिक शिक्षण अधिकारी आणि माध्यमिक शिक्षण अधिकारी यांचा कारभार एकच व्यक्ती पाहत आहेत. त्या व्यक्तींचं नाव टिंबटिंब असे आहे. सरांशी जवळपास 15 मिनिटे चर्चा केल्यावर सरांनी सांगितलं की 250च्या दरम्यान पदं येऊ शकतात, पण 13 मे 2026 चा जर GR तुम्ही व्यवस्थित पाहिला तर त्या GR चा जर वापर झाला आणि त्या GR चा तुम्ही जर पाठपुरावा केला तर 250च्या ठिकाणी किमान आणखी 50 जागा वाढून धुळ्यासारख्या जिल्ह्यात 300 जागा येऊ शकतात. सेम प्रत्येक जिल्ह्यात हे होणार आहे. आणि मी कन्फर्म हात जोडून विनंती करतो की युट्यूबवरचे व्हिडिओ पाहून गुड न्यूज सकाळी येते, दुपारी बॅड न्यूज येते, परत संध्याकाळी गुड न्यूज आणि बॅड न्यूज यांचं मिक्सिंग काहीतरी येते. या गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतः आपण ग्राउंड लेवलवर उतरूया आणि माहिती घेऊया. मी तो कोल्हापूरच्या बाबतीत सांगतो. कोल्हापूरला पवित्र पोर्टलला 700च्या दरम्यान जागा येतील. इचलकरंजी महानगरपालिकेला थोडे 5 ते 6 जागा येतील. कोल्हापूर मनपाला 19 जागा येतील. त्यासोबत साताऱ्यातून सुद्धा फुल ना फुलाची पाकळी या प्रमाणात जागा येतील. सांगलीतून सुद्धा 200-250 जागा नक्की आपल्याला पोर्टलला पाहायला मिळतील. रत्नागिरीला आम्ही पाठपुरावा केला. रत्नागिरीला सुद्धा 500 ते 600च्या दरम्यान जागा येऊ शकतात. सिंधुदुर्गला काम म्हणावं तेवढं झालेलं नाही तरी सुद्धा बेसिकली संच मान्यता त्यांची मी पाहिली, त्यानुसार 200 ते 250 जागा सहज पोर्टलला येतील. हे मी बिनधास्तपणे का सांगू शकतोय तर मी स्वतः पाठपुरावा केलाय. म्हणून म्हणतोय की युट्यूबवर किंवा इतर नेत्यांच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा आपण स्वतः पाठपुरावा करूया. त्यासोबतच तुम्ही सरळ सरळ साधा विचार करा. 31 मे 2025 31 मे 2026 त्यासोबत पदोन्नती किंवा केंद्र प्रमुख यांची जर जागा पोर्टलला आल्या तर जागा दुप्पट होण्याची शक्यता आहे, वाढण्याची तरी नक्की शक्यता आहे. त्यासोबतच मला एक सांगायचा आहे विषय काय तर महाराष्ट्र शासनाला शिक्षक भरती मोठ्या पदांची करायची आहे, म्हणून त्यांनी 31 मे 2026 ची पदं पोर्टलला द्या अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. पण आपण जर पाठपुरावा केला नाही तर बिंदू नामावलीचं काम असो किंवा इतर कामं असो ते वेगाने होणार नाहीत, परिणामात ती पदं येणार नाहीत. तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे, मी 2-3 वेळा बोललोय की बदली नाही, त्यामुळं आपल्या स्वतःच्या जिल्ह्यात नोकरी मिळावी, आपल्या स्वतःच्या जिल्ह्यात जास्तीत जास्त जागा याव्यात यासाठी आपण पाठपुरावा करायला हवा. त्यासोबत आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते. युवा विद्यार्थी असोसिएशनला एक पत्र मिळालेलं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं. मी प्रत्येक ग्रुपला हे पत्र टाकतो. हे पत्र मिळालेलं आहे 13 मे 2026 ला. आणि या पत्रामध्ये काय म्हटलेलं आहे बघा. पत्राचा विषय आहे शिक्षक भरती प्रक्रिया 2025 मध्ये प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारक उमेदवारांना भरती प्रक्रियेमध्ये दरम्यान सिलेक्शन होण्या अगोदर प्रमाणपत्र पडताळणीबाबत युवा विद्यार्थी असोसिएशनने शिक्षक भरतीमध्ये बोगसगिरी होती, त्यामध्ये प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र 2-3 वेळा वापरलं जातं, त्यानंतर भूकंपग्रस्त प्रमाणपत्र वापरलं जातं किंवा खेळाडूंची प्रमाणपत्र वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ज्या पद्धतीने दिव्यांगाचं प्रमाणपत्र असो, चुकीच्या पद्धतीने जर काही प्रमाणपत्र वापरली जातील तर ज्यांना खरंच हक्क मिळाला पाहिजे त्यांच्यावर अन्याय होतोय. आणि हा अन्याय होऊ नये म्हणून महाराष्ट्रातून सगळ्यात अगोदर तुषारदादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या युवा विद्यार्थी असोसिएशननं हा आवाज उठवला. या पत्रामध्ये जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद उत्तर काय देते बघा. पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक 15/12/2025 च्या सूचनेनुसार ब9 मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 यासाठी ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवारांचे प्रवर्ग व समांतर आरक्षण जसं की दिव्यांग, अनाथ प्रवर्ग, खेळाडू इत्यादी बाबी नमूद केलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडील सदर चाचणीची अधिसूचना 25/4/2025 ला म्हणजे नोटिफिकेशन 25/4/2025 ला आणि त्यानंतर 13/5/2025 चे प्रवेश परीक्षेत अर्ज करण्याचा शेवटचा दिवस म्हणजेच दिनांक 14/5/2025 पर्यंतचीच प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येतील. बघा, तुम्ही प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र असो, खेळाडूचं प्रमाणपत्र असो, भूकंपग्रस्त, दिव्यांग असो, ही 14 मे पर्यंतचीच प्रमाणपत्र असतील. पुढे काय सांगितलेलं आहे बघा. तसेच अतिशय महत्वाचं, तसेच
सूचना ब मध्ये अर्जात म्हणजे स्वप्रमाणपत्रामध्ये खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडवून ठेवणे किंवा त्यात अनाधिकृतपणे म्हणजे चुकीच्या पद्धतीने खाडाखोड करणे किंवा पाठवलेल्या दाखल्याच्या प्रतीमधील नोंदणीमध्ये अनाधिकृतपणे खाडाखोड करणे किंवा खाडाखोड अथवा बनावट दाखले सादर करणे, तसेच विहित केलेल्या अहर्तेच्या पूर्ती न करणे किंवा विहित कालावधीमध्ये पूर्ण न करणे अथवा गैरवर्तवणूक करणारा उमेदवार कोणत्याही टप्प्यावर निवडणुकीसाठी शिफारस होण्यास अथवा निवड होण्यास अपात्र ठरेल आणि किंवा इतर योग्य अशा शिक्षेत पात्र ठरेल असे नमूद करण्यात आले. वर आम्हाला कळालेल्या माहितीनुसार सध्या दुसऱ्यांदा प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र वापरणाऱ्या 27 लोकांची यादी परीक्षा परिषद पुणेकडे गेलेली आहे. त्यासोबतच यामध्ये तुम्हाला मी एक माहितीसाठी सांगतो, आमचं सध्याचं काम काय चालू आहे ते तुम्हाला लक्षात आलं असेल. चुकीचा दाखला त्यामध्ये प्रकल्पग्रस्त असो, भूकंपग्रस्त असो, खेळाडू असो, अनाथ असो, दिव्यांग असो, यांनी चुकीचा दाखला कृपया करून कोणत्याही परिस्थितीत या शिक्षक भरतीमध्ये वापरू नये. कारण ज्यांना खरंच बाबा फॉर एक्झाम्पल मला दिव्यांग आहे, मला माझा हक्क मिळाला पाहिजे, परंतु XYZ न चुकीच्या पद्धतीने दाखला काढलाय आणि त्यानं त्याचा हक्क खाला, या गोष्टी होऊ नयेत यासाठी युवा विद्यार्थी असोसिएशन पाठपुरावा करत आहे. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही जर चुकीची कागदपत्र दिली असाल तर लवकरात लवकर तुम्ही परीक्षा परिषदला भेटा, अन्यथा तुमच्या नुकसानीला तुम्ही जबाबदार असाल. पुढे जाऊन सांगतो, शिक्षक भरती 2025 अभ्यासत असताना आणखी काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. त्यामधील आणखी एक महत्वपूर्ण गोष्ट ती म्हणजे काय तर शिक्षक भरतीमध्ये अफवांचा बाजार आहे. आज सांगितलं जातं एवढ्या जागा येणार आहेत, उद्या सांगितलं जातं तेवढ्या जागा येणार आहेत, परंतु त्या अफवांवर विश्वास ठेवू नका, स्वतः पाठपुरावा करा. तिसरी गोष्ट, ज्यांना खरंच ग्राउंड लेवलवरची माहिती नाही अशांच्या अजिबात विश्वास ठेवू नका. शिक्षक भरती 2025-26 संदर्भात प्रेफरन्स हा विषय, प्रेफरन्स संदर्भात मी संकल्प टू सिलेक्शन या आमच्या ऍपवर बॅच नक्की चालू करणार आहे. पण बॅच चालू करायच्या अगोदर मी स्वतः प्रत्येक जाहिरातीचा जेवढा लवकरात लवकर अभ्यास करता येईल तो अभ्यास करेल आणि जी बॅच मध्ये ऍडमिशन घेतील त्यांना जाहिरातीचा स्वतःचा अभ्यास स्वतः कसा करायचा हे सुद्धा बेसिकली सांगितलं जाईल. आणि त्यानंतर ज्यावेळेला आमच्या टीमला समाधान वाटेल की बाबा आम्ही 100% मुलांना व्यवस्थित देऊ शकतो, त्यावेळेला नाममात्र फी ठेवून आम्ही आमची बॅच चालू करेल. शक्यतो करून जोपर्यंत जाहिराती पाहायला मिळत नाही तोपर्यंत आमची बॅच चालू होणार नाही आणि आम्ही ग्राउंड लेवलवर काम करणारी माणसं आहोत हे तुम्हाला सुद्धा माहित आहे. त्यामुळं तुम्ही बॅच घेत असताना काळजीपूर्वक बॅच घ्या आणि बॅचची गरज असेल तरच बॅच घ्या. तुम्हाला जर स्वतःवर विश्वास असेल, स्वतःचा अभ्यास चांगल्या पद्धतीने असेल तर कुठलीही बॅच घ्यायची सुद्धा तुम्हाला गरज नसेल, हे सुद्धा मी तुम्हाला ठामपणे सांगेल. तुम्हाला नक्की शिक्षक भरती 2025 संदर्भात चांगल्या पद्धतीने माहिती हवी असेल तर संकल्प टू सिलेक्शन हे आमचं ऍप नक्की डाउनलोड करून घ्या. आणि प्रत्येक जिल्ह्यातून सरासरी मी काय म्हणतोय बघा, फुलला फुलाची पाकळी या पद्धतीने जागा येणारच आहे. कोल्हापूरला जर 700 आल्यात, गोंदियाला 700-800 येतील, त्यानंतर भंडाऱ्याला 500 जागा येतील, पालघरला 500 जागा येतील. काही जिल्ह्यांना चांगल्या पद्धतीने जागा येतील, काही जिल्ह्यांना कमी पद्धतीने जागा येतील. पण महाराष्ट्रातील चुकून एखादा जिल्हा, मी काय म्हणतोय, चुकून एखादा जिल्हाच बिगर जागाच असेल, नाहीतर प्रत्येक जिल्ह्याला कमीत कमी 100 ते 150 जागा येतील. आणि मला 100% खात्री नव्हत तर विश्वास आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा ह्या 10,000 नक्की येतील. फक्त आपण थोडासा पाठपुरावा करायला पाहिजे. आणि खाजगी संस्थांच्या जागा त्यामध्ये त्या कमीत कमी 15,000ची लेवल जाईल, पण आपण पाठपुरावा करायला पाहिजे. तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे काय तर रयतच्या सुद्धा जागा 700 ते 750 विदाऊट मुलाखतला येतील. पण स्वामीच्या बाबतीत मला कळालेल्या माहितीनुसार मी कन्फर्म 95% तुम्हाला कन्फर्म सांगतो की विथ इंटरव्ह्यूला स्वामी येणार आहे. शेवटी अंतिम निर्णय जाहिरात आल्यावरच आपल्याला कळेल. पण तो मी स्वतः गावडे सरांना भेटल्यानंतर, कौस्तुभ गावडे सरांना भेटल्यानंतर माझ्यापर्यंत कळालेल्या माहितीनुसार स्वामी विथला येण्याची शक्यता आहे. रयत मात्र विदाऊटला येईल. आणि विदाऊटच्या जागा ज्या संस्थेच्या असतील त्या जागा किमान यावर्षी 3,000+ पोर्टलला बघायला मिळू शकतात. फक्त आपण त्या संस्थांपर्यंत पोहोचायला पाहिजे. म्हणून मी सर्वांना पुन्हा एकदा मनापासून विनंती करतोय की तुम्ही जास्तीत जास्त पाठपुरावा करा. धन्यवाद.